शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर छाटणी जी आहे डाळिंब छाटणी ही कशा पद्धतीने असावी याबद्दलचा आपण आता व्हिडिओ काढत आहोत. तर सप्टेंबर ऑक्टोबर आता इथून पुढं सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आता कंटिन्यू थंडी असणार आहे. पण अशा परिस्थितीला जी छाटणी असते ही छाटणी करत असताना आपल्याला रिफिल काडी पेन काडी ठेवायची असते. पंजा छाटणी करतो आपण, म्हणजे नॉर्मली फक्त स्टॉपिंग करायचं असतं. आणि झाडाला जी काय वॉटर शूट आहे म्हणजे आतमध्ये जर कुठं अशी हिरवी काडी हे वॉटर शूट निघालेली असे काय वॉटर शूट असतील आतल्या साईडला तर ते आपण ते काढतो आणि त्या ठिकाणी पुढे घेऊन या. तर पहा या ठिकाणी अशी रिफिल काडी आणि ही पेन काडी ठेवलेली अशी, म्हणजे भरपूर रिफिल काडी या ठिकाणी आहे. या ठिकाणीच चांगली चौकी निघून या ठिकाणी माल चांगला लागतो. आणि ह्या थंडीच्या पिरियडला जास्तीत जास्त जेवढी चौकी निघन तेवढी संधी आपल्याला कळी निघण्यासाठी असते. त्यामुळं जशी आपण जानेवारी फेब्रुवारी मार्चची छाटणी करतो त्यावेळेस आपण छाटणी जरी दाबली तरी पण चालते, पण ह्या पिरियडला आपल्याला छाटणी दाबून चालत नाही. तर सर्व शेतकऱ्यांनी ह्या ठिकाणी अशा पद्धतीने झाडाची छाटणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून रिफिल काडी पेन काडी ही संपूर्ण ही काडी राहणं गरजेचं असतं. जास्त झाडं दाबले समजा ही जर काडी आता पुढे घ्या, ही काडी जी पेन काडी आता इथं जर कट केली तर इथून वॉटर शूट निघणार, मग कळी निघण्यासाठी चान्स कमी राहणार. त्यामुळं हा जी पूर्ण पांजा आहे हा पूर्ण पांजा असा ठेवलेला आहे. त्यामुळे ही रिफिल काडी आणि पेन काडी मारायची नसती. अशा पद्धतीने छाटणी केली तर निश्चितच आपलं शेटिंग होण्यासाठी मदत होते, कारण जेवढे जास्त चौके असणार तेवढी जास्त कळी निघायला मदत होणार. त्यासाठी अशा पद्धतीने छाटणी सप्टेंबर ऑक्टोबर जी छाटणी करतो त्यावेळेस केली पाहिजे. विशेषतः ह्या छाटणीच्या पिरियडला म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरला ज्या तेलाच्या बागा असतील त्या पण धरणं गरजेचं असतं. कारण सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत सेटिंग होतं 3 महिन्यात 2.5-3 महिन्यात. त्या पिरियडला जे काही आपल्याला तेल वगैरे काय असेल ते जमिनीमध्ये सुप्त औषध पडून असतो. नंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये माल निघतो. हिट जास्त होण्याच्या आधीच माल निघून जातो. त्यामुळे शक्यतो तेलाच्या बागा ह्या सप्टेंबर ऑक्टोबरला धरणं गरजेचं असते. ओके.